ठाण्याजवळ धावत्या पुष्पक एक्सप्रेसमधून 5 प्रवासी खाली पडले। प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती मात्र रेल्वेकडून अजून दुजोरा नाही। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये आतापासूनच मनोमिलन। लग्न समारंभामध्ये प्रेमाने हस्तांदोलन। सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंमध्ये सकारात्मक संवाद। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुलुंडमधल्या कालिदास नाट्यगृहात मेळावा। धारावी पुनर्विकास प्रकल्पासह मुंबईच्या विविध मुद्द्यांवर आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार। नमस्कार महाराष्ट्र, मी पूर्वी भावे। आपण सुरुवात करणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या अशा या घडीच्या बातमीने। दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 5 जण एक्सप्रेसमधून खाली पडले। पुष्पक एक्सप्रेसमधून 5 प्रवासी खाली पडल्याची माहिती आहे। अॅम्ब्युलन्समधून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे असं कळत होतं, परंतु या 5ही जणांचा मृत्यू झाल्याची भीती आता व्यक्त करण्यात येते। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, नक्की या घटनेबद्दल आणखीन काय अपडेट आहे? परिस्थिती कशी आहे या प्रवाशांची? ज्या प्रकारे आपण बघितलं साधारणपणे तासाभरापूर्वीची ही घटना आहे, कारण ज्या प्रकारे कतारच्या दिशेनं ही पुष्पक एक्सप्रेस जात होती आणि त्याच दरम्यान मुंब्रा स्टेशनच्या जवळ आल्यानंतर हे 5 प्रवासी हे बाहेर पडले। काही जण ट्रॅकच्या पलीकडे पडले तर काही जण प्लॅटफॉर्मच्या ठिकाणी आपल्याला पडलेले पाहायला मिळतात। आता हे नेमके खाली का पडले याचं कारण अद्याप कळलेलं नाहीये किंवा अधिकृतपणे मध्य रेल्वेकडनं ते सांगण्यात आलेलं नाहीये। मात्र ज्या प्रकारे पडल्यानंतर तातडीनं जी अॅम्ब्युलन्स सेवा आहे ती तिथे दाखल झालेली आहे आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे। आपण मध्य रेल्वे कडून सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो की नेमकं तिथे काय झालं होतं, तर अद्याप अधिकृतरित्या तशी माहिती मिळत नाही। फक्त त्यांच्याकडून एवढंच सांगण्यात येतं की मुंब्रा स्टेशन जवळ ही ट्रेन आल्यानंतर हे 5 प्रवासी खाली पडले। काही प्रवासी आपण बघतो ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात, तर काही प्रवासी हे प्लॅटफॉर्मच्या दिशेनं पडलेले पाहायला मिळतात। एकूण 5 प्रवासी असल्याचं सांगितलं जातंय आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात लवकरात लवकर दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न हा मध्य रेल्वेकडनं किंवा त्या ठिकाणच्या स्थानिकांकडनं केला जातोय। सध्याच्या आपण बघतोय की मध्य रेल्वे सुद्धा अधिकृतपणे नेमकं काय तिथे झालं, कसे हे प्रवासी पडले याबद्दलची माहिती घेत आहेत। पूर्वी वेदांत, अधिकृतरित्या जरी काही माहिती मिळालेली नसली तरी घटनास्थळी असलेल्या जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्या माध्यमातून अजून काही माहिती मिळाली आहे का? अधिक काही तपशील मिळालेत का? खरं तर आपण बघितलं तर ही ट्रेन ठाण्याहून पुढे मुंब्रा स्टेशनच्या जवळ आली आणि मुंब्रा स्टेशनच्या जवळ आली असताना ट्रेन फास्ट होती। म्हणजे आपण बघितलं तर ठाण्याहून थेट पुढच्या स्टेशनला ही ट्रेन थांबणार होती आणि ट्रेन धावत असताना हे 5 प्रवासी पडल्याचं सांगितलं जात आहे। आता खरं तर गर्दी ट्रेनमध्ये होती का किंवा नेमकं या प्रवाशांसोबत काय झालं जे खाली पडले याबद्दल अद्यापही स्थानिकांकडून सुद्धा एक अधिकृत माहिती मिळत नाही किंवा मध्य रेल्वेने सुद्धा या संदर्भातली माहिती दिलेली नाहीये। मात्र जखमी झालेले आहेत, गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न तिथे सुरू आहेत। वेदांत, आणि जी काही दृश्य समोर आलेली आहेत त्यामध्ये इथे विचलित करणारी अशी दृश्य आहेत आणि काही लोक प्लॅटफॉर्मवरती अगदी निश्चित पडलेले दिसत आहेत। त्या दृश्यांबद्दल काही सांगता येऊ शकतं का? स्थानिकांकडनं ही आपल्याला व्हिडिओज प्राप्त झालेले आहेत, कारण ज्या प्रकारे मी आधी सांगितलं की जशी ट्रेन या मुंब्रा स्टेशनवरून पास होत होती त्यानंतर ट्रॅकच्या त्या दिशेला म्हणजे विरुद्ध दिशेला आणि प्लॅटफॉर्मच्या दिशेला असे 3 आणि 2 आपल्याला हे प्रवासी पडलेले पाहायला मिळत आहेत आणि जसे प्रवासी पडले तशी एक तिथे गोंधळ झाला आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात शिफ्ट करण्यात। वेदांत, क्षणभर थांबवते। आपल्यासोबत नेते नरेश म्हस्के आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नरेशजी, अत्यंत मोठी दुर्घटना घडल्याची बातमी हाती येते आहे। मुंबई ते लखनौ दरम्यान